सगळ्या महिलांचे पैसे आले, पण तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जानेवारीपासून अडकलेत का? मोबाईलवर मेसेज येतो, पण बँकेत गेल्यावर पासबुकवर शून्यच दिसतं. तर हा व्हिडिओ 10 सेकंदही स्किप करू नका. नमस्कार बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना चॅनलवर. सध्या सगळीकडे लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण आपल्या कमेंट बॉक्समध्ये अशा अनेक बहिणी आहेत, ज्या जानेवारीपासून पैशाचे वाट पाहत आहेत. आज आपण बँक खात्याच्या एका अशा गुपित नियमाबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे तुमचे पैसे बँक नाकारते. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करू. बहिणींनो, जेव्हा आपण योजनेचा फॉर्म भरला, तेव्हा आपल्यातील बहुतेक महिलांनी जनधन बँक खाते किंवा पोस्टाचे 0 बॅलन्स खाते दिले होते. हे खाते उघडायला सोपे असते, पण त्यांचे नियम खूप कडक असतात. छोट्या जनधन खात्यामध्ये पैसे जमा होण्याची एक मर्यादा ठरलेली असते. नियम असा असतो की अशा खात्यामध्ये एका वेळी किंवा संपूर्ण वर्षात 50 ते 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसे जमा होऊ शकत नाहीत. आता नीट विचार करा, जानेवारीपासून तुमचे कित्येक महिन्याचे पैसे रखडले आहेत. जेव्हा सरकार तुमच्या खात्यात मागील सर्व महिन्याचे पैसे, उदाहरणार्थ 4,500 किंवा 6,000 रुपये एकत्र पाठवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तुमच्या बँक खात्याची मर्यादा संपल्यामुळे बँक ते पैसे स्वीकारत नाही. बँक ते पैसे रिजेक्ट करते आणि ते पैसे सरकारकडे परत जातात. म्हणूनच शेजारचे पैसे येतात, पण तुमचे येत नाहीत. तर मग बहिणींनो, आता अजिबात घाबरू नका. तुमचे जानेवारीपासून सर्व रखडलेले पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 2 सोपी कामे करायची आहेत. पहिले काम, तुमच्या बँकेच्या शाखेत जा आणि तिथल्या बँक मॅनेजरला भेटा. त्यांना सांगा की माझे जनधन खाते आहे, याची मर्यादा वाढवून द्या आणि त्याचे रूपांतर सामान्य खाते म्हणजेच रेग्युलर सेव्हिंग अकाउंट करा. याला बँक भाषेत अकाउंट अपग्रेड करणे म्हणतात. दुसरे काम म्हणजे बँकेत जाताना आपले आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासबुक सोबत घेऊन जा. तिथे एका छोटा फॉर्म भरून खात्याची फुल केवायसी करून घ्या. बँकेने खात्याची मर्यादा हटवली की तुमचे अडकलेले सर्व पैसे एका आठवड्याच्या आत तुमच्या खात्यात जमा होतील. बहिणींनो, ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे आजच बँकेत जाऊन तुमचे खाते तपासून घ्या. तुमचे बँक खाते नक्की कोणत्या बँकेत आहे ते मला कमेंट करून सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच खऱ्या अपडेटसाठी आपली योजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह.